हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण. मी राहुल, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, 2017 साली एक मराठी चित्रपट रिलीज झाला होता, इडक. तर मित्रांनो, हा चित्रपट चिवरीच्या महालक्ष्मी आईवर आधारित असून त्या चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक गावडे सर आहेत. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेमध्ये संदीप पाठक, उषा नाईक हे कलाकार आहेत. तर मित्रांनो, चिवरी महालक्ष्मी मंदिर तुळजापूर तालुक्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. याच मंदिराच्या आजूबाजूच्या गावामध्ये चित्रपटाचे काही सीन घेतलेले आहेत, हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, मी आहे आता नळदुर्ग येथील सोलापूर हैदराबाद हायवेजवळ असलेल्या अलियाबाद पुलाजवळ. या ठिकाणी आपण चित्रपटाचे काही सीन घेतलेले आहेत. तर मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेवट पण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण पोहोचतोय नळदुर्ग जवळच्या अलियाबाद पुलाजवळ. याच ठिकाणी चित्रपटाचे काही सीन घेतलेले आहेत. तर ही आहे बोरी नदी, पहा कशी तुडुंब भरून वाहत आहे. त्या ठिकाणी आहे स्मशानभूमी आणि हा आहे सोलापूर हैदराबाद हायवे. याच ठिकाणून चित्रपटाचे काही सीन घेतलेले आहेत, तुम्ही स्क्रीनशॉट मध्ये पाहू शकता. याच ठिकाणी संदीप पाठक सर उभे असतात बकरीला घेऊन. तो पाठीमागचा किल्ल्याचा कडेकोट जो आहे तो तुम्ही मॅच करू शकता. ॲक्च्युली हा सीन या ठिकाणावर असलेल्या पुलावरून घेतलेला होता. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हा तो जुना पूल आहे. पाण्याच्या अतिप्रवाहामुळे हा पूल तुटून गेलेला आहे. त्याच्यानंतर हा नवीन पूल बांधला गेलेला आहे. तर इकडे जातो हैदराबादकडे रस्ता. तर चला मित्रांनो, आता आपण जाणार आहोत दुसऱ्या सीनकडे. याच रोडवरती थोडंसं पुढे गेल्यानंतर आपल्याला तो सीन पाहायचा आहे. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे ज्या ठिकाणी चित्रपटाचा सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणाहून संदीप पाठक सर बकरीला एका छोट्याशा टोपलीमध्ये ओढत घेऊन जाताना दिसत आहेत आपल्याला. सुरुवातीला ही पाटी होती, आता ती सध्या काढून टाकलेली आहे. तो पाठीमागचा जो पोल आहे लाईटचा आणि तो झाड, तो तुम्ही मॅच करू शकता. तर याच ठिकाणाहून सीन घेतलेला आहे तो. तर त्याच्या उजव्या साईडला हा आपल्याला किल्ल्याचा कडेकोट पाहायला मिळत आहे आणि हा आहे सोलापूर हैदराबाद हायवे. तर मित्रांनो, या ठिकाणावर चित्रपटाचे जेवढे पण सीन घेतलेले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेले आहे. आता आपण जाणार आहे इथून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंदूर येथे. त्या ठिकाणी श्री खंडोबाच्या मंदिरामध्ये चित्रपटाचे काही सीन घेतलेले आहेत. माझ्यासोबत आहे माझ्या मामाचा मुलगा समर्थ. तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी निघूया. तर मित्रांनो, आता आपण आलोय नळदुर्ग पासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या अंदूर येथे. या ठिकाणी श्री खंडोबा मंदिरामध्ये आणि येथील स्टँडवरती काही चित्रपटाचे सीन घेतलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण जाऊया मंदिरामध्ये. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तर हे आहे श्री खंडोबा मंदिर अंदूर येथील. तर आतमधलं दृश्य पाहू शकता तुम्ही. तर ही आहे श्री खंडोबाची मूर्ती. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणी संदीप पाठक सर खडीसाखर हातामध्ये घेताना दिसत आहेत. तर याच ठिकाणाहून घेतलेला आहे तो सीन. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. हा आहे नंदी मंडप. तर याच ठिकाणी संदीप पाठक सर बसलेले असतात. तर मित्रांनो, मंदिरामध्ये जेवढे पण सीन घेतलेले होते तेवढे आपण पाहिलेले आहेत. आता आपण जातोय अंदूर बस स्टँडकडे.
तर मित्रांनो, हे आहे अंदूर बस स्टँड. याच ठिकाणावर चित्रपटाचे काही सीन घेतलेले आहेत. तर याच बाकावरती संदीप पाठक सर चिंताग्रस्त होऊन बसलेले दिसतात. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. तर हे आहे अंदूर बस स्टँड. चित्रपटाला जवळपास 6 ते 7 वर्ष झालेले आहेत, त्याच्यामुळे थोडंसं पेंटिंग जुनी झालेली आहे. आणि हा आहे सोलापूर हैदराबाद महामार्ग. तर मित्रांनो, अंदूर येथील अंदूर स्टँड व श्री खंडोबा मंदिरामध्ये जेवढे पण या चित्रपटाचे सीन घेतलेले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर मित्रांनो, नळदुर्ग खंडोबा आणि अंदूर खंडोबा या दोन्ही मंदिराविषयी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यांनी पाहिला नाही, आय बटनवरती लिंक दिलेला आहे, जाऊन व्हिडिओ पाहू शकता. तर मित्रांनो, आता आपण जाऊया अंदूर येथे असलेल्या लोहार गल्लीमध्ये, ज्या ठिकाणी चित्रपटामध्ये सरपंचाचं घर दाखवलेलं आहे. तर चला मित्रांनो, त्या ठिकाणी जाऊया. तर मित्रांनो, फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे, ज्या ठिकाणी चित्रपटामध्ये सरपंचाचं घर दाखवलेलं आहे. माझ्या पाठीवर पाहू शकता तुम्ही, हेच ते घर आहे. तर मित्रांनो, हे घर आहे चौधरी परिवाराचं. याच घरासमोर हा पडकावाडा आहे. चित्रपटामध्ये याची पण थोडीशी झलक दाखवलेली आहे. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये याच घराला सरपंचाचं घर दाखवलं जातं. आता आपण जातोय आतमध्ये. शूटिंगच्या वेळी हे सगळं सामान बाहेर ठेवलेलं होतं आणि त्यांनी स्वतः काही सेट या ठिकाणी लावलेले होते, झोपाळा वगैरे. आणि याच घरामधील 2 सदस्यांचं पण त्या चित्रपटामध्ये सीन आहे. त्या मावशीला आणि त्या मुलाला, या दोघांना पण आपण भेटणार आहोत. तर सुरुवातीला आपण त्या मावशीला भेटूया आणि जाणून घेऊया. तर मावशी, तुम्ही थोडं सांगा की तुम्हाला कसा अनुभव आला चित्रपटामध्ये, काय वाटलं तुम्हाला त्या चित्रपटामध्ये काम केल्यानंतर? चांगलं वाटलं आम्हाला. हा, किती दिवस चालली शूटिंग? 3-4 दिवस चालले. 3-4 दिवस चालली का? तर मित्रांनो, ह्याच ते मावशी आहेत. चित्रपटामध्ये त्यांची छोटीशी झलक दाखवलेली आहे. ज्या वेळेला पिठाचा डब्बा घेऊन ते दरवाज्यामध्ये प्रवेश करतात. तर ह्या ते मावशी बघून घ्या. तर मित्रांनो, तो सीन याच ठिकाणी घेतलेला आहे. तो साईडचा लाकडी खांब तुम्ही मॅच करू शकता. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. ती छोटीशी खिडकी. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या दरवाजाच्या मध्ये घेतलेला आहे. ज्यावेळेला सरपंचाची आई आजारी असते, तर याच ठिकाणी तो सीन घेतलेला आहे. 8व्या दिवशी तो आपोआप घरी येतो. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, ही सरपंचाची आई मध्ये दुसरे कोणी नसून याच घरातील एक सदस्य होत्या. काही दिवसापूर्वीच त्यांना देवाज्ञा झाली. तर या घराला पेंटिंग पण केलेली होती त्यांनी त्यावेळी. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. नासाडी व्हायली औंदा. मग बसा टाळकुटीत. तो घराच्या वरचा जो झरोका आहे तो तुम्ही मॅच करू शकता. तर याच ठिकाणी सीन घेतलेला आहे तो. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. ज्यावेळेला संदीप पाठक सर डॉक्टरांना बोलून आणतात, ते या दरवाजातून प्रवेश करतात. सध्या तो पाठीमागचा जो छोटा विंडो आहे ना, तो सध्या त्या झुडपामुळे दिसत नाही तुम्हाला. आता माझ्यासोबत आहे ओंकार. चित्रपटामध्ये त्याची छोटीशी झलक आहे. एक फनी सीन आहे त्याच्या चित्रपटामध्ये. तर ओंकार, तुला कसा आला अनुभव, म्हणजे थोडासा तू सांग तुझ्या शब्दामध्ये.
मला तेव्हा काय कळत नव्हतं, मी तेव्हा शाळेला होतो. हा हा. पुन्हा मग घरचे म्हणले शूटिंग करायचे असते असे म्हणल्यावर मग हा. तेव्हा तयार झाला. आता कितीला तू? 11वीला. 11वी. तर पाहू शकता मित्रांनो, हा त्यावेळेस लहान होता, आता जवळपास पिक्चरला जवळपास 5 ते 6 वर्ष झालेले आहेत. तर फनी सीन आहे त्याचा छोटासा एक. तर मित्रांनो, हाच तो ओंकारचा फनी सीन आहे. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे, ज्या ठिकाणी संदीप पाठकला शेण टोपलीत भर म्हणून सांगतात. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. तो पाठीमागचा डोर, त्याच्याच समोर या ठिकाणी जे घर दिसत आहे आपल्याला, याच घरासमोर चित्रपटामध्ये जे लग्न चालू असतं ते याच घरासमोर लागलेलं असतं. याच ठिकाणी कट्ट्यावरती संदीप पाठक सर आपल्याला बसलेले दिसतात. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणावर घेतलेला आहे. याच ठिकाणावर संदीप पाठक सर बकरीला घेऊन पळताना दिसतात. तर तो याच ठिकाणी सीन घेतलेला आहे. तो पाठीमागचा झाड आणि तो छोटासा हाऊस तुम्ही मॅच करू शकता. तर याच ठिकाणावर चित्रपटाचे सीन घेतलेले आहेत. तर मित्रांनो, इडक चित्रपटाचे जेवढे पण सीन अंदूर येथे घेतलेले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेला आहे. आता आपण जाणार आहोत चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराकडे. इथून जवळपास 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर चला मित्रांनो, महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर चित्रपटाचे जेवढे पण सीन त्या ठिकाणी घेतलेले आहेत तेवढे आपण पाहूया. तर मित्रांनो, जवळपास 10 ते 12 किलोमीटर प्रवास केल्यानंतर फायनली आपण त्या ठिकाणी पोहोचलेलो आहे. चिवरी येथील महालक्ष्मी मंदिराच्या परिसरामध्ये या ठिकाणी टेंट लागलेले असतात व गाड्याची पार्किंग लागलेली असते. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण महालक्ष्मी आईचं दर्शन घेऊया. त्याच्यानंतर चित्रपटाचे सीन या मंदिराच्या परिसरामध्ये घेतलेले आहेत ते आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, रस्त्याच्या मधोमध सुरुवातीला कंपाऊंड होतं चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी. आता सध्या ते रिमूव्ह केलेलं आहे. तर आजूबाजूला तुम्ही पाहू शकता छोटी छोटी दुकानं या ठिकाणी लागलेली आहेत. हारांची, खेळण्यांची तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, समोर आपल्याला महालक्ष्मी मंदिराचा मुख्य दरवाजा व कमान दिसत आहे. तर आतमध्ये जाऊया. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर मंदिराच्या दोन्ही साईडला आपल्याला या ठिकाणी दीपमाळा पाहायला मिळतील. या साईडला एक दीपमाळ आहे आणि त्याच्या अपोजिट या साईडला एक दीपमाळ आहे. या दीपमाळा यात्रेच्या वेळी दिव्याने सजवलेल्या असतात. तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या सभा मंडपामध्ये. या ठिकाणाला महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक दर्शनासाठी खूप मोठी गर्दी करत असतात. दर मंगळवारी, शुक्रवारी व अमावस्या पौर्णिमेला या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असते. खूप मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. या कंपाऊंडच्या मध्ये भाविकांच्या खूप मोठ्या रांगा लागलेल्या असतात. या ठिकाणाहून दर्शन घेण्यासाठी प्रवेशद्वार आहे.
या ठिकाणी श्री महालक्ष्मीच्या पादुका आहेत, दर्शन घेऊया. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो, मंदिराच्या गाभाऱ्यातील शूटिंगसाठी येथील पुजाऱ्यांची परवानगी आपण घेतलेली आहे. गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला श्री गणेशाचं चित्र रेखाटलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यासोबतच श्रीकृष्ण आणि राधा यांचं पण चित्र या ठिकाणी रेखाटलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण देवीचं दर्शन घेऊया. थोडस झूम करून दाखवतो तुम्हाला देवीची मूर्ती. तर पाहू शकता मित्रांनो, किती छान आणि किती सुंदर अशी महालक्ष्मी देवीची मूर्ती आहे. भक्ताच्या हाकेला धावून येणारी अशी या महालक्ष्मी देवीची ख्याती आहे. या ठिकाणी आहेत पोतराज. तर आता आपण जाऊया मंदिराच्या बाहेर. तर मित्रांनो, दर्शन झालेलं आहे आपलं. मंदिराला प्रदक्षिणा घालत असताना आपण या ठिकाणचा परिसर पाहणार आहोत. या ठिकाणी आहे पिण्याच्या पाण्याची टाकी. त्याच्या समोर या ठिकाणी आहे पाण्याचं कल्लोळ. दर्शनासाठी येणारे भावी भक्त या ठिकाणी हातपाय धुवून मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी प्रवेश करतात. दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेपासून येणाऱ्या पहिल्या मंगळवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा भरते. दरवर्षी या ठिकाणी महालक्ष्मी देवीची आकाडबोन यात्रा देखील भरली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणचा परिसर पाहून घ्या. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया चित्रपटाच्या शूटिंगकडे. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे. याच ठिकाणी उषा एक त्या बकऱ्याला हार वगैरे घालून त्याचे हातपाय वगैरे धुतात. तर मित्रांनो, चित्रपटामध्ये पोतराज जे आहेत त्यांना आता आपण भेटणार आहे. तर मित्रांनो, हे ते पोतराज आहेत. चित्रपटामध्ये त्यांचा एक सीन आहे हलगी वाजत असताना. तर पाहून घ्या मित्रांनो, हेच ते पोतराज आहेत. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणाहून संदीप पाठक सर चालत जाताना दिसतात. आता सध्या या ठिकाणी दुकान झालेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलोय मंदिराच्या बाहेर असलेल्या परिसरामध्ये. याच ठिकाणी चित्रपटामध्ये त्यांचे टेंट लागलेले असतात. याच ठिकाणाहून एक सीन घेतलेला आहे. तयारी कर चल. अगं बाई, माझं लेकरू ग, माझं लेकरू. ज्या ठिकाणी संदीप पाठक सर आणि आईमध्ये वाद चाललेला असतो, मी बकरत देत नाही म्हणून. तर तो सीन याच ठिकाणाहून घेतलेला आहे. तो पाठीमागचा डोंगर आणि त्याच्यासमोरचा तलाव तुम्ही मॅच करू शकता. तर तो सीन याच ठिकाणाहून घेतलेला आहे. तर चला मित्रांनो, चित्रपटाच्या दुसऱ्या सीनकडे जाऊया. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. ज्या ठिकाणी संदीप पाठक सर आणि चित्रपटातील अभिनेत्री या ठिकाणी शेवटच्या क्षणी भेटतात. तर याच ठिकाणून घेतलेला आहे तो सीन. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. चला मित्रांनो, आता आपल्याला जायचं इकडे. तर या स्टेप चढून आपल्याला वरती जायचं आहे. तर त्या ठिकाणी आहे महालक्ष्मी मंदिर.
त्याच्यासमोर हे डोंगर आहे. आता या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या स्टेप्स चढून आम्ही वर आलेलो आहे डोंगरावरती. तर डोंगरावरून थोडासा नजारा पाहून घ्या. किती छान आणि किती सुंदर असा नजारा आहे. या ठिकाणी चिवरीच्या महालक्ष्मी आईचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. तर इथला आजूबाजूचा परिसर पाहून घ्या. किती छान आणि किती सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. तर या ठिकाणी छोटंसं मंदिर आपण पाहूया. तर डोंगरावरती चिवरीची आई महालक्ष्मी यांचं हे न्हाणीगृह आहे, म्हणजेच स्नानगृह. या ठिकाणी छोटासा बोर्ड लावलेला आपण पाहू शकता. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, हेच ते चिवरीच्या आईचं न्हाणीगृह आहे, तुम्ही पाहू शकता. तर आता आपण जाऊया चित्रपटाच्या शूटिंगकडे. तर मित्रांनो, चित्रपटाचा एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणाहून संदीप पाठक सर बकरी घेऊन चालत येतात. तो पाठीमागचा डोंगर तुम्ही मॅच करू शकता आणि तो समोरचा तलाव. तर याच ठिकाणावर तो सीन घेतलेला आहे. थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला तो डोंगर. तर याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. तर चला मित्रांनो, दुसऱ्या सीनकडे जाऊया. तर मित्रांनो, चित्रपटामधील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच दगडावरती संदीप पाठक सर झोपलेले असतात. तो पाठीमागचा जो शिखर आहे तो तुम्ही मॅच करू शकता आणि पाठीमागचा जो खांब आहे, पोल, तो मॅच करू शकता. त्याच्यासमोर एक झाड आलेलं आहे छोटंसं, त्याच्यामुळे तुम्हाला तो पोल दिसत नाही. तर याच ठिकाणावरती संदीप पाठक सर झोपलेले असतात. तर चला मित्रांनो, चित्रपटाच्या दुसऱ्या सीनकडे जाऊया. तर मित्रांनो, या डोंगरावरती जेवढे पण सीन घेतलेले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेले आहेत. आता आपण स्टेप उतरून जातोय खाली, कारण या स्टेपच्या जवळपास काही चित्रपटाचे सीन घेतलेले आहेत. तर मित्रांनो, तिथून थोडंसं खाली आल्यानंतर चित्रपटामधील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणाहून संदीप पाठक सर बकरीला घेऊन उतरतात. तुम्ही स्क्रीनशॉट मॅच करू शकता. तर याच ठिकाणाहून सीन घेतलेला आहे तो. तर या ठिकाणाहून थोडंसं मंदिराचं दृश्य पाहू शकता तुम्ही, किती उंचावरती आहे आपण. तर चला मित्रांनो, चित्रपटाच्या दुसऱ्या सीनकडे जाऊया. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. याच ठिकाणी संदीप पाठक सर उभे असतात. तर पाठीमागचे जे लिंबाची झाडं आहेत आणि ह्या स्टेप्स तुम्ही मॅच करू शकता आणि साईडच्या रेलिंग. तर याच ठिकाणाहून सीन घेतलेला आहे तो. तर मित्रांनो, चित्रपटातील एक सीन जो आहे तो या ठिकाणाहून घेतलेला आहे. स्टेप्स उतरून संदीप पाठक सर या ठिकाणावर येतात आणि इथून गाडी जाताना आपल्याला दिसत आहे. तर याच ठिकाणाहून तो सीन घेतलेला आहे. तर मित्रांनो, इडक चित्रपटामधील जेवढे पण सीन या ठिकाणावर घेतले होते तेवढे सीन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. चिवरी येथील महालक्ष्मी आईची यात्रा दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारीमध्ये असते. अवश्य या, खूप चांगलं दर्शन होईल तुमचं. तर मित्रांनो, ही प्लेस तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.